SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वेगळ्या प्रकारची मॅगी बनवतोय। आता मी 3 पाकिट मॅगीचे घेतले, कांदा घेतलाय, मिरची कापून घेतली, लसूण पण असे बारीक कापून घेतले। आता कढई तापली आहे आपली, कढईमध्ये टाकूया आपण बटर। असे 2 चमचे भरून बटर टाकले मी। तेल टाकूया आपण। याला हलवून घेऊया। गॅस बारीक ठेवायचा, फास्ट गॅस मध्ये बटर जळून जाणार आपलं। मेल्ट होऊ देऊया। आता आपलं बटर चांगलं मेल्ट झालंय। याच्यात टाकूया आपण लसूण, टाकूया मिरची, टाकूया आणि कांदा पण टाकूया। आज भाजीला काय नाही होती भाजी, ते बनवून दाखवली मी तुम्हाला। आता हे पोरं बोलतात मॅगी बनव मॅगी बनव, मग मॅगी बनवते। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। थोडासा कलर येऊ देऊया हलकासा। आता याच्यातच आपण आपल्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे, चवीप्रमाणे। आता आपण टमाटर प्युरी करून घेतली आहे। मी 3 मॅगीसाठी 2 टमाटर प्युरी केली। 2 टमाटरची प्युरी। हां, 2 टमाटरची प्युरी 2 टमाटर प्युरी। आता चांगलं मिक्स करून घेऊया। मग याच्यात काय झालं, कॉफी झाली। आता बघा आपले प्युरी चांगले शिजून गेले, मसाला पण चांगला शिजून गेला, सुक्क झालंय। आता याच्यात टाकूया आपण थोडीशी हळद टाकायची आहे, थोडीशी लाल मिरची, पहिले हिरवी मिरची टाकली आहे, आता आपण लाल मिरची टाकूया टीस्पून आणि थोडासा गरम मसाला, कारण की हा गरम मसाला एकदम आमच्या ना स्ट्रॉंग आहे, घरात बनवलेला आहे, म्हणून हे हिशोबाने टाकायचं आहे। मॅगी मसाला पण पडणार। आता याला चांगलं मिक्स करूया। काल मी ते हे बनवलेले ना पकोडे, त्याच्यासाठी मी कोण घेतलेले, ते उरलेत, तर मग ते उरले तर टाकून देते। हे ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं ना टाकायचं। याच्यात तुम्ही शिमला मिर्च पण टाकू शकता, वाटाणे पण टाकू, वाटाणे, शिमला मिर्च। आता माझ्याकडे होते म्हणून मी टाकून दिलं। आता आपण मॅगी मसाला टाकूया, मिक्स करूया। मीठ बघू शकता आता तुम्ही चाटून या स्टेपला। आता मसाला आपला कालून झाला, व्यवस्थित झालाय, तेल पण सोडायला लागलं बटरचं। आता याच्यात आपण पाणी टाकूया। आता मी अर्धा ग्लास पाणी घेतले, तर अर्धा ग्लास आपण दूध टाकूया। आता मी अर्धा ग्लास दूध, अर्धा ग्लास पाणी टाकलंय, लागलं तर थोडं पाणी अजून टाकू शकता। याला थोडीशी उकळी येऊ देऊया आणि मग मॅगी टाकूया। आता आपलं पाण्याला उकळी आली आहे, मॅगी टाकूया। अशी भिजली पाहिजे तेवढंच दूध पाणी घालायचं आहे आपल्याला।
दोन्ही साईडने. हे बघा आपली मॅगी चांगली भिजून गेली, म्हणजे पाणी सुटली आहे. आता याला मिक्स करूया आपण. याला मी पाणी 1.5 कप पाणी टाकलंय, म्हणजे 1.5 ग्लास पाणी टाकलंय आणि 1 ग्लास दूध, म्हणजे असं 2.5 ग्लास लागलंय 3 मॅगीला. हा 3 मॅगीला. कारण की तेव्हा मी तुम्हाला बोललेले अर्धा आहे, पण ते आपल्याला अंदाज लावून टाकायचं आहे पाणी. म्हणजे 2.5 ग्लास पाणी लागलंय आपलं दूध धरून. दूध 1 ग्लास, 1.5 ग्लास पाणी. आता ही मॅगी झाली आहे आपली रेडी. आता त्याच्यात टाकूया आपण चीज. त्याच्यावर टाकूया आपण रेड चिल्ली फ्लेक्स, चिल्ली फ्लेक्स टाकूया. चिल्ली फ्लेक्स टाकते. असं जरुरी नाही आहे, तुमच्याकडे असले तर टाका, नाही तर नाही. ह्याला मिक्स करू. बघ मिक्स झालं ते. आता मिक्स कर. पहिले फोटो काढ. आता याला मिक्स करूया आपण. एकदम छान बनली आहे. पडली. याच्याने नाही हलवता तर मी 2 चमचा घेते आणि अशी हलवते, म्हणजे व्यवस्थित झाली आहे आपली मॅगी. आपली मॅगी रेडी झाली आहे. तुम्हाला आजची रेसिपी चांगली वाटली असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि आमची मॅगीला खूप प्यार द्या. थँक्यू.